नमस्कार. विषय सुरू आहे समोरच्या व्यक्तीच्या मनामधलं कसं ओळखायचं, अशा कुठले संकेत तो आपल्याला देत असतो. त्याच्या वाणीनं नाही तर त्याच्या बॉडीनं म्हणजे बॉडी लँग्वेज, देहबोलीमधनं तो आपल्याशी संवाद साधत असतो. आणि ते संवाद कसे ओळखायचे आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे किंवा त्याची मनस्थिती काय आहे हे तुम्ही कशा पद्धतीनं ओळखू शकता. हे कोणासाठी उपयुक्त आहे? प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. कारण संवाद तुम्ही प्रत्येक व्यक्तीबरोबर करत असता. पण त्यातही तुम्ही जर विक्रेते असाल, तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही पालक असाल, तर तुम्हाला ही गोष्ट जर समजली, कारण बऱ्याच वेळेला लहान मुलं पटकन व्यक्त होत नाहीत किंवा त्यांना सांगता येत नाही नेमकं त्यांना काय हवं आहे. त्याचबरोबर क्लायंट, तुम्ही विक्रेते असाल, तुम्ही सेल्स पर्सन असाल, तर तुमच्यासाठी ही गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे तो बोलत नाही आहे, पण त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं जर तो काही दर्शवत असेल, हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा सेल्स करण्याची टेक्निक किती सोपी होणार आहे. माझ्या सेल्स ट्रेनिंगमध्ये मी अशा अनेक गोष्टी शिकवत असते, पण आज मी तुमच्यासाठी ही गोष्ट घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षकांनासुद्धा ही समस्या असते. मुलं बोलतच नाहीत, शाळेमध्ये उत्तर देत नाहीत. तर मग अशा वेळेला इवन भाषण करतानासुद्धा एखादा वक्ता समोर तुमच्या असेल उभा, त्याच्याही बॉडी लँग्वेजमधनं तुम्हाला कळेल की नेमका तो कशा पद्धतीनं आता पुढे बोलणार आहे ना अमेझिंग गोष्ट. ज्यांनी पहिला भाग बघितलेला नाही आहे, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे. पहिला भाग तुम्ही अवश्य बघा. आणि त्याचबरोबर मी अजून एक लिंक तुम्हाला देत आहे, ती म्हणजे अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद कसा साधावा. अमेझिंग अशी टेक्निक मी शिकवलेली आहे या व्हिडिओमध्ये. हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही डिस्क्रिप्शनमधले अवश्य बघा. सुरुवात करूया. आजचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे समोरची व्यक्ती जर तुमच्याशी संवाद साधताना नजर चोरत असेल, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत नसेल, आय कॉन्टॅक्ट करत नसेल, तर याचाच अर्थ त्या व्यक्तीला आयदर तुमच्याशी बोलताना भीती वाटते आहे किंवा त्या व्यक्तीच्या मनामध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे, कॉन्फिडन्स कमी आहे, ट्रस्ट इश्यूज खूप आहेत. या व्यक्तीच्या मनामध्ये ट्रस्ट इश्यूज आहेत की मी बोलतोय ते बरोबर बोलतोय का चुकतोय, माझं बरोबर येतं आहे का, किंवा ती व्यक्ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे शोधायचं असेल की समोरची व्यक्ती ट्रस्टवरती आहे का नाही, ती व्यक्ती जे बोलतीये ते विश्वास ठेवण्यासारखं आहे का नाही, तर एक गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे त्या व्यक्तीचा आय कॉन्टॅक्ट. जेवढा त्या व्यक्तीचा आय कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग आहे, याचाच अर्थ त्या व्यक्तीचा आत्मविश्वास एकदम तगडा आहे. दुसरी गोष्ट, तो व्यक्ती ट्रस्टवर्दी आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. करेक्ट. पण ह्याच दोन गोष्टी म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे आता तुम्ही मधुरा मॅम सांगितलं की त्या व्यक्तीचा विश्वास तुम्ही ठेवा, जर तो आय कॉन्टॅक्ट करत असेल चांगला तर तो ट्रस्टवर्दी. असं नाही आहे, अनेक पैलू आहेत. पण मी संकेत सांगितले की नजर चोरणं म्हणजे काहीतरी लपवणं, नजरेला नजर देऊन बोलणं म्हणजे आत्मविश्वासानं बोलणं. मग फक्त नजरेला नजर देतोय म्हणजे तो ट्रस्टवर्दी आहे असं मला म्हणायचं नाही आहे. त्याचे ट्रस्टवर्दीनेसचे अनेक वेगवेगळी कारणं आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पडताळायच्या आहेत. पण मी एक तुम्हाला संकेत सांगते. जसं मी पहिल्या भागात सांगितलेलं की तुमच्या शरीरानं तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत असता. समोरचा व्यक्ती अनेक वेळा बोलत नाही, पण शरीराच्या माध्यमातनं, आणि हे सबकॉन्शियसली होत असतं, तो ठरवत नाही, हे आपोआप होत असतं. मला काहीतरी लपवायचं म्हणजे मी नजर भिरभिर सैरभैर माझी नजर आहे, हे तुमची शरीर बोलतं. ही शरीराची भाषा आहे आणि ही युनिव्हर्सल आहे. सगळेच असं करत असतात. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. याच्या पुढचा मुद्दा काय आहे, अजून तुम्ही कशा पद्धतीनं समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखणार आहात, ते म्हणजे जर समोरची व्यक्ती अपसेट असेल तर तिच्या हात तिचे स्थिर नसतील. सतत ती हाताला एखादा रुमाल असेल तर ती रुमाल फिरवेल किंवा ती हाताला थोडंसं कम्फर्ट नसणार आहे, हात असे स्ट्रॉंग फर्म नसणार आहेत. आणि त्या उलट जर ती कॉन्फिडंट असेल ना, तर तिचे हात असे वरती असतील किंवा ती हातांचा वापर करत असेल बोलताना. तुम्ही बरेचसे वक्ते बघत असाल की जे बोलताना हातांचा वापर करून बोलतात, ते कॉन्फिडंट आहेत. पण जी व्यक्ती बोलताना हाताचे चाळे करतीये, हात असे असे करतीये, ती व्यक्ती अपसेट आहे.
तिच्याकडे तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत किंवा त्या व्यक्तीला बोलायचं आहे पण नेमके शब्द सुचत नाही आहेत. तुमची ही अशी अनेक वेळेला गोष्ट होत असेल ना, त्यावेळेला ओळखायचं आहे की हे बोलण्यासाठीचा माझा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडतो आहे. मला बोलायचं तर आहे बट आय एम फीलिंग अपसेट, आय एम फीलिंग नर्वस. हे नर्वसनेसची सांकेतिक ही बॉडी लँग्वेज काय दर्शवते, तर मी नर्वस आहे, मी अपसेट आहे. खांदे झुकलेले असतील, बोलताना खांदे झुकलेले आहेत, तरीसुद्धा ओळखायचं आहे खांदे झुकलेले आहेत, थोडासा ऑरा क्लोज्ड आहे, ओपन नाही आहे लँग्वेज, बॉडी लँग्वेज तुमची, तर ओळखा की आत्मविश्वास कमी आहे. समोरच्याबरोबर बोलण्यामध्ये ओपननेस नाही आहे, कुठेतरी दबका आहे, कुठेतरी भीती आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आज मी तुम्हाला हे 3-4 मुद्दे सांगितले. पहिल्या व्हिडिओमध्ये एक मुद्दा सांगितलेला आहे. सगळे छोटे छोटे संकेत आहेत. एखाद्या वर्गामध्ये शिक्षक शिकवत आहेत आणि त्या मुलाला उत्तर येतं आहे, पण तो उत्तर देताना समजा त्याचा आय कॉन्टॅक्ट कमी पडतो आहे, याचा अर्थ त्याचा कॉन्फिडन्स कमी पडतो आहे. मग अशा वेळेला तो कदाचित चुकेलही मुलगा उत्तर देण्यासाठी, पण त्याला रागवायचं नाही आहे. तिथे त्याला आपल्याला दुरुस्त करायचं आहे. आय कॉन्टॅक्टसाठी, त्याच्या कॉन्फिडन्ससाठी, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे खांदे ताठ असले पाहिजेत, त्याचे हात ओपन असले, ओपन गेस्चर्स. तुम्ही जेवढे ओपन गेस्चर्स अशा पद्धतीनं बोलाल, ओपन गेस्चर्स आहेत, खाली हात नाही आहेत, मागे हात बांधलेत, म्हणजे परत कॉन्फिडन्स कमी आहे. हात मागे जे लोक बांधून उभे राहतात, हात मागं बांधणं म्हणजे पुन्हा क्लोज्ड बॉडी लँग्वेज. बंद केलं आहे तुम्ही स्वतःला, तुम्ही ओपन नाही आहात. करेक्ट. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे हात, तुम्ही जेवढे गेस्चर्स देताय, तुम्ही बोलताना जर छानपैकी हातवारे करत करत, पण उगाचच अनावश्यक हातवारे पण करायचे नाही आहेत, प्रमाणामध्ये हातवारे करतायत. जिथे गरज आहे तिथे तुमच्या हातांची हालचाल होती आहे, यू आर व्हेरी कॉन्फिडेंट. पण तेच तुम्ही घाबरलाय, तुम्ही रुमाल गोल गोल फिरवताय, तर इट शोज लो कॉन्फिडन्स. तुम्ही नजरेला नजर देत नाही आहे, इट शोज लो कॉन्फिडन्स. खांदे झुकलेले आहेत, लो कॉन्फिडन्स, ट्रस्ट इश्यूज, फिअर, सेल्फ डाऊट, या सगळ्या गोष्टी. सो समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलती आहे, न बोलूनसुद्धा कशी बोलती आहे, शरीराच्या माध्यमातून बोलती आहे. ते बोलणं आयडेंटिफाय करायचं आहे तुम्हाला. करेक्ट. आणि त्याचप्रमाणे अनोळखी व्यक्तींबरोबर कसं बोलायचं ही टेक्निकसुद्धा मी शिकवलेली आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आणि पुन्हा नवीन व्हिडिओज घेऊन येते आहे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. दिस इज मोटिवेशनल मधुरा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनल आवडत असेल तर निश्चितच इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.